ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट फ्रॉम द फॉलोइंग. किती कॉन्स्टंट्स आहेत इथं दिसत आहेत? एकच कॉन्स्टंट आहे सी, म्हणजे दोन ठिकाणी लिहिलेला असला तरी तो किती आहे? एकच आहे, म्हणजे एकदाच डिफरन्शिएट करायचं आहे. मग आपण इथं लिहू शकतो सी इज द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग नेक्स्ट लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट, सिम्पली डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे राहील dy अपॉन dx इज इक्वल टू सी स्क्वेअर. फक्त एकटा सी आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, स्क्वेअर असो नाही तर कुठलीही पॉवर असो तो काय होईल? 0 होऊन जाईल. प्लस सी अपॉन एक्स, म्हणजे इथं काय होतं आहे? इथं यूज करावं लागेल आपल्याला 1 अपॉन एक्सचं डिफरन्शिएशन. 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग आता इथं फक्त येईल मायनस सी अपॉन एक्स स्क्वेअर. तरीसुद्धा आपल्याला इथं दिसते सी इलिमिनेट झालेला नाही आहे, तर आता सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल, कारण याच्यापेक्षा जास्त डिफरन्शिएट करू शकत नाही, कारण एकच कॉन्स्टंट असल्यामुळे फक्त एकदाच डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आपण सगळं लेफ्ट हँड साईडला ट्रान्सपोज करून घेऊ. मग काय येईल? मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू सी. हे जे फर्स्ट इक्वेशन आहे जे गिवन होतं आपल्याला, त्यामध्ये सी ची व्हॅल्यू आपण पुट करूयात फ्रॉम इक्वेशन 2. मग आपण पुट व्हॅल्यू ऑफ सी फ्रॉम इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. ओके. आता सी ची व्हॅल्यू पुट करायची आहे, तर कसं लिहिणार? y इज इक्वल टू सी स्क्वेअर, म्हणजे काय येईल? मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx पूर्ण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस सी अपॉन एक्स आहे, तर 1 अपॉन एक्स आपण बाजूला लिहून घेऊ आणि मल्टिप्लायमध्ये सी येईल, तर याला स्क्वेअर ब्रॅकेट केलं तरी चालेल. 1/x इंटू सी ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सी ची व्हॅल्यू असणार आहे मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx. ओके. आता बघा इथं एक्स आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, तर जे काही शिल्लक राहणार आहे ते आपण पुढे लिहून घेऊ. y इज इक्वल टू इथं मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होईल. मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय असणार आहे? एक्स रेस टू 4, कारण निगेटिव्ह निघून जाईल, इंटू dy अपॉन dxचा स्क्वेअर, म्हणजे काय होईल? मायनस एक्सचा स्क्वेअर राहील एक्स रेस टू 4 इंटू dy अपॉन dx टर्मचा स्क्वेअर, प्लस 1 अपॉन एक्स कॅन्सल झालं एक्स स्क्वेअर सोबत, म्हणजे इथं राहिलं मायनस एक्स dy अपॉन dx ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स इंटू dy अपॉन dx. इथं मायनस आणि प्लस मायनस होऊन जाईल आणि हे y इकडे घेऊन येऊ, तर 0 इज इक्वल टू एक्स रेस टू 4 dy अपॉन dx रेस टू 2 मायनस एक्स इंटू dy अपॉन dx मायनस y. आता हा 0 तिकडच्या बाजूला लिहू, म्हणजे सिम्प्लिफाय होऊन जाईल. एक्स रेस टू 4 dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स इंटू dy upon dx minus y is equal to 0, and this is the required differential equation. कारण यामधून आपण पूर्णपणे c इलिमिनेट करून टाकलेला आहे. आणि मग शेवटी आपण असं लिहू शकतो is the required differential equation. Done.